तेजस्वी वीरांगणेची एका झुंजार रणरागिणीची रुपेरी शौर्यगाथा सांगताना खरंच आज मी खूपच भारावून गेले आहे. या देशात जन्मलेली सर्वात पराक्रमी स्त्री तुमची व माझी व सर्व क्रांतिकारांची स्फूर्ती देवता म्हणून ओळखली जाणारी महानायिका म्हणजेच राणी लक्ष्मीबाई. तिच्याबद्दल बोलावे तितके कमीच आहे. एक होती झाशीची राणी, एक होती झाशीची राणी, अमर तिची शौर्य कहाणी. या छोट्याची एका जुबानी, या छोट्याची एका जुबानी, पाठीस तानुल्यास घेऊन लढली ती शूर मर्दाना क्रांतीची तेज रामन गाथा. जाणा का तुम्ही सर्वांनी क्रांतीची तेज रामन गाथा, जाणा का तुम्ही सर्वांनी. या देशात जगात प्रत्येक स्त्री अबला समजले जायचे. त्या काळात विजेसारखी तलवार चालवणाऱ्या या राणी लक्ष्मीबाईचे नाव जरी ऐकले तरी इंग्रजांचाही थरका पडायचा. स्त्री ही एक अबला नसून सबला आहे. तिने जर ठरवले तर स्वतःच्याच काही या देशाचे रक्षण करू शकते. राणी लक्ष्मीबाईंचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला. त्यांचे लहानपणीचे नाव मनुकर्णिका उर्फ मनु असे होते. झाशी संस्थेचे राजे गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यावर त्यांना राणी लक्ष्मीबाईच्या नावाने ओळखू लागल्या. लहानपणीपासून तलवारबाजी घोडेस्वारीची प्रचंड आवड होती. म्हणूनच ते म्हणत, हिम्मत असेल तर माझा घोडा राखून दाखवा असे जाहीर आव्हान करायचा. बादलशहा हा त्यांचा आवडता घोडा होता. पुत्र केवळा 3 महिन्यांचा असताना आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाला.